नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या येणाऱ्या 17 जुलैच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की घरामध्ये रायाचा वाढदिवस असतो आणि काकू मात्र रायाला 1 महिनासुद्धा झालेला नसतो म्हणून तो वाढदिवस साजरा करण्यासाठी तयार नसते। तेव्हा मधु ही प्रेमाचे नाटक करून काकूला तयार करते। तेव्हा सिंधू, राघव आणि घरातील सर्वजण हे वाढदिवसाची तयारी करतात आणि रायाच्या फोटोला सर्वजण हार घालतात आणि सर्वजण हे खूप खुश असतात। तर राघव म्हणत असतो की सिंधू, खरंच तू मला समजून घेतले आणि तू आज रायाचा जो काही वाढदिवस आहे तो सुद्धा साजरा केला। आज आपण रायाच्या ज्या काही आपल्यासोबत चांगल्या आठवणी आहे त्याला उजाळा देऊ आणि सर्वजण रायाच्या आठवणीमध्ये मग्न होऊ। त्यानंतर मधु ही रायाच्या फोटोपुढे दिवा लावते आणि दिवा लावल्यानंतर ती मनात रडण्याचे नाटक करत म्हणत असते की खरंच राया, आज तुमचा वाढदिवस आहे आणि तुम्ही आमच्या सोबत नाही। मी खरंच तुमच्याबरोबर एका नवीन आयुष्याला सुरुवात केली होती। मी तुमची कायमच वाट बघत होते, पण तुमची वाट बघितली मी, पण तेव्हा तुमचा जो काही असा मेलेला चेहरा आहे तोच मी बघितला आणि आता यापुढे सुद्धा माझ्या नशिबात तेच लिहिलेले आहे की कायम तुमची वाट बघायची। मी अगोदर माझ्या आयुष्यामध्ये राघवची वाट बघत होते, पण त्यानंतर मी तुमच्या प्रेमात पडले आणि तुमची वाट बघत होते, पण आता माझ्या आयुष्यात दोन्ही सुद्धा नाही। त्यामुळे मी आता कुणाची वाट बघू? माझ्या आयुष्यात मी असेच नव्याने सुरुवात करणार। तेव्हा जे काही दिवा लावल्यानंतर मधूने काडीची पेटीची काडी असते ती ओढलेली असते, तेव्हा मधु दिवा लावते आणि ती काडी जी काही असते ती आपल्या साडीच्या पदरवर तिच्याकडून पडली जाते, तिचे मात्र लक्ष नसते। तेव्हा राजश्रीने सुद्धा रायाच्या आवडती पुरणपोळी बनवलेली असते आणि पुरणपोळीचा निवद रायाच्या फोटोला दाखवलेला असतो। त्यानंतर मधुच्या पदराने पेट घेतलेला असतो, तर राजश्री निवड ठेवण्यासाठी जाते आणि मधुच्या पदराने जो काही पेट घेतलेला आहे तो बघते, तर राजश्री मोठ्याने ओरडते की मधु मधु, तुझ्या पदराला आग लागली। तर ते बघून सर्वांना मात्र खूप मोठा धक्का बसतो आणि गुरुजी सुद्धा मोठ्याने ओरडतात। तर लगेच सर्वजण खूपच घाबरतात। तर लगेच राघव पुढे येतो आणि आपल्या हाताने मधुचा तो पदर ती आग विझवतो। तेव्हा सर्वजण इतके घाबरलेले असतात की राघव आपल्या हाताची सुद्धा काळजी घेत नाही। तेव्हा राघवच्या हाताला थोडेसे भाजले जाते, तर मधु लगेच म्हणते की राघव, तुझ्या हाताला तर काही झाले नाही ना? म्हणून ती राघवचा हात आपल्या हातामध्ये घेऊन बघण्याचा प्रयत्न करत असते, तर राघव मात्र मधुच्या हातातील आपला हात झिडकारतो। तर लगेच मधुचा खूप पोपट बनतो आणि लगेच मधु ही सिंधूला म्हणते की सिंधू, राघवच्या हाताला नक्की भाजले असणार, तू त्याच्या हाताकडे लक्ष दे। तेव्हा सिंधू राघवचा हात आपल्या हातामध्ये घेते, तर राघव खुश होऊन सिंधूला म्हणतो की सिंधू, मी ठीक आहे, मला काही झालेले नाही। तेव्हा राघवच्या हाताला थोडेसे भाजलेले असते। तेव्हा मधुचा खूप असा जळफळाट होत असतो आणि मधुला राघव आणि तिचे जे काही पहिल्यांदा भेटीचे क्षण असतात ते आठवू लागतात। तेव्हा सिंधू ही सर्वांसमोर येते आणि रायाच्या फोटोला हार घालून म्हणते की आज रायादादांच्या वाढदिवसाला परमिशन दिली म्हणून सिंधू काकूंचे सुद्धा खूप कौतुक करत असते। तेव्हा काकू सुद्धा खूप खुश होते। त्यानंतर सिंधूने ऋषभला जो काही केक आणण्यासाठी लावला असतो तो रायाच्या फोटोसमोर ठेवला जातो। तेव्हा माईच्या डोळ्यात खूप पाणी येत असते, तर सिंधू म्हणते की माई, प्लीज रडू नका, रायादादा आपल्या मनामध्ये कायम राहतील, आपण कधीही त्यांना विसरू शकणार नाही। सिंधू म्हणते की देवाने आपल्या नशिबात रायादादांसारखा हा एक माणूस पाठवला आणि खरंच रायादादा खरंच खूप मनाने खूप चांगले होते आणि कुणाला तरी आणि सर्वांच्या आयुष्यामध्ये रायादादांसारखा एक नवरा, एक भाऊ आणि एक मुलगा म्हणून जन्माला यावा आणि रायादादासोबत आपल्या ज्या काही चांगल्या आठवणी आहे त्या आपण सर्वजण मनामध्ये आठवून आज त्या सेलिब्रेट करू। तेव्हा सर्वजण खूप खुश होतात। त्यानंतर सिंधू ही राघवला केक कापण्यासाठी सांगत असते आणि सिंधू एक राघवसाठी सरप्राईज सुद्धा देते, रायाचा एक मस्त असा फोटो, आणि त्या फोटोद्वारे असे वाटत असते की राया स्वतः आज केक कापण्यासाठी आलेला आहे। तर लगेच माई तो फोटो बघून माईंच्या डोळ्यामध्ये खूप पाणी येते आणि मधुच्या डोळ्यामध्ये सुद्धा सर्वांच्या डोळ्यामध्ये पाणी आलेले असतात। तर लगेच सिंधू माईंना म्हणते की माई, केक कापा। तेव्हा राघव हा मागेच असतो, तेव्हा त्याला राया हा आपल्यात खरंच केक कापण्यासाठी आला आहे ते क्षण आठवतात आणि तो स्वप्नात हारून जातो। तर राया हा राघवला म्हणत असतो की राघव, चल, केक कापणार नाही का आणि तुम्हाला बर्थडे विश सुद्धा करणार नाही का? तर रायाला बघून राघवला मात्र खूप आनंद होतो।
तेव्हा राघवला असे वाटते की राया स्वतः आला आणि त्याने केक कापला, सर्वांना प्रेमाने केक भरवला। तेव्हा राया हा राघवकडे सुद्धा केक भरण्यासाठी येतो। तेव्हा तो रायाला म्हणतो की खरंच राया दादा, तू आमच्यात आहे का सोडून गेला तू आम्हाला? तेव्हा राया दादा म्हणतो की राघव, मला असे वाटते की तू खरंच खूप दुःखी आहे आणि तू जर दुःखी असला तर मी माझा बर्थडे कसा सेलिब्रेट करू शकतो? आणि मला असे वाटते की तू माझ्या बहिणीला सुद्धा सुखी ठेवू शकत नाही, कारण सध्या सिंधू ज्या अडचणीतून जात आहे तू तिच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो, पण जर अशा वेळी राघव तुला सिंधूला तुझी साथ हवी आहे आणि तू तिला साथ दे आणि तू फक्त तुझ्याच दुःखाकडे लक्ष देतो, सिंधूच्या दुःखाकडे तू का विचार करत नाही, तू तिच्याकडे अजिबात लक्ष देत नाही। राघव म्हणतो की राया दादा, मला का कोणी समजून घेत नाही? मी सुद्धा माझे बाळ हे गमावले ना, मला जे काही दुःख आहे ते मी तर कुणाला सांगू सुद्धा शकत नाही। आणि राघव एक लक्षात ठेव, तू तुझे दुःख विसरण्यात सिंधूला जर विसरलं नाही तर खूप उशीर होईल, त्यामुळे प्लीज माझ्या बहिणीचा विचार कर, तिच्या सुखाचा विचार कर आणि तिला कायम आनंदी ठेव। तेव्हा राघव हा राया असं म्हणायला लागतो, तेवढ्यात सिंधू राघव समोर असते आणि राघव आपल्या स्वप्नातून हा हटतो। तेव्हा सिंधू राघवला प्रेमाने केक भरवते। तेव्हा सिंधू म्हणते की आज तुम्हाला रायदादांची खरंच खूप आठवण येते ना, आणि आम्हाला सुद्धा रायांची खूप आठवण येते। तेवढ्यात मधू येते आणि मधू राघव आणि सिंधूचा हात एकमेकांच्या हातात देऊन रायाच्या फोटोशेजारी त्यांना उभे करते आणि सर्वजण एक मस्त रायाच्या फोटोसोबत सेल्फी काढतात। त्यानंतर रात्री सिंधू आणि राघव आपल्या बेडरूममध्ये येतात आणि मधू अशी का वागते तिच्या वागण्याचा ते विचार करू लागतात। तेव्हा सिंधू आपली उशी घेऊन दुसऱ्या रूममध्ये झोपायला जायला लागते आणि राघव सर, तुम्ही आज ह्या रूममध्ये झोपा आणि तुमची अशीच इच्छा आहे ना, आपण एका रूममध्ये एकत्र नाही झोपू शकत। तेव्हा राघव हा सिंधूच्या हाताला धरतो आणि सिंधूच्या हातातील उशी घेऊन म्हणतो की सिंधू, आज मी कुठेही झोपायला जाणार नाही, आजपासून आपण दोघे एकाच रूममध्ये झोपणार। राघव म्हणतो की सिंधू, आज तू जे काही सरप्राईज दिले ना त्याने खरंच मला सरप्राईज वाटले आणि आजचा दिवस खरंच खूप चांगला होता आणि तू रायाचा जो काही कटआउट मला सरप्राईज म्हणून दिले तर ते खरंच मला असे वाटले की खरंच रायदादा आज आपल्यात वाढदिवसासाठी हजर होता आणि खरंच चक्क आज राया आल्याचा मला अनुभव झाला। आणि सिंधू, तू म्हटली होती की राया असता तर आज त्यांनी तुमच्या मनातील जे काही प्रश्न आहे त्याचे उत्तर तुम्हाला शोधून दिले असते आणि खरंच मला आज रायाची जी काही उणीव भासली ती आज तू जो काही बर्थडे साजरा केला त्याच्यामुळे खरंच त्याची उणीव मिळवली आणि माझे जे काही चुकते मी स्वतःला ज्या विचारात हा डांबून ठेवत होतो त्याचे उत्तर मला आज मिळाले, म्हणून तो सिंधूचे आभार सुद्धा मानत असतो। सिंधू म्हणते की खरंच आज आपल्या घरातील सुद्धा किती आनंदी होते आणि सर्वांच्या चेहऱ्यावर एक आज वेगळाच आनंद होतो की सर्वांना वाटत होते की आज राया आपल्या दादा आपल्या सोबत आहे। तेव्हा राघव म्हणतो की सिंधू, आज मी तुला माझ्या मनातले सांगणार, कारण की जेव्हापासून आपले बाळ गेले तेव्हापासून मी आतमधून पूर्णपणे तुटून गेलो आणि मला असे वाटते की माझ्या जीवनातील जे काही सर्व सुखाचे क्षण आहे ते कोणीतरी माझ्यापासून हिरावून घेतले। तेव्हा सिंधू म्हणते की राघव सर, मी माझे बाळ गमावले आणि गेल्या काही दिवसापासून खूप काही गमावले, पण आता मी या कुटुंबाला आणि तुम्हाला नाही गमावू शकत, त्यामुळे मी तुमच्यापासून कुठेही दूर जाऊन झोपू शकत नाही आणि जाऊ सुद्धा शकत नाही। राघव म्हणतो की सिंधू, मी सुद्धा तुला नाही सोडू शकत आणि जसे आपण आपले बाळ गमावले तेव्हापासून मी तुझ्याकडे खरंच व्यवस्थित लक्ष सुद्धा देत नाही, मला माफ कर सिंधू। आणि तू तर खरंच तुझं बाळ गमावले, तू तर किती दुःखात असेल, पण तू तुझ्या दुःखाचा विचार न करता मला आनंदी ठेवण्यासाठी किती प्रयत्न करत राहते। त्यानंतर मधू ही राघवसाठी कॉफी घेऊन येते। तिला असे वाटते की राघव आता दुसऱ्याच रूममध्ये झोपलेला असेल, पण राघव तेथे नसतो। तेव्हा मधू विचार करते की राघव आणि सिंधू यांच्यामधील दूरी आता ही मिटलेली आहे वाटते आणि सिंधू आणि राघव परत तर एकत्र आले नसेल ना, म्हणून मधू पुन्हा टेन्शनमध्ये येते। तर पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।